या आरक्षणाचा जी-आर जेव्हा आला तेव्हा मी तुमचं स्टेटस पाहिलं. तुम्ही त्या स्टेटसवर म्हणालात भाऊसाहेब पडले म्हणून पानिपत झालं. हे तुमची एक सूचक अशी कमेंट होती. याचा अर्थ मुंबईत आलेल्या आंदोलकांचं पानिपत झालं असं तुम्हाला म्हणायचंय का? आणि जर झालं असेल तर ते का असं तुम्हाला वाटतंय की पानिपत झालं? एक गोष्ट अशी आहे की ज्या मागणीसाठी हा सगळा मुंबईवर चालून जाण्याचा जो खटाटोप झाला, ती मागणी ओबीसीत मराठ्यांना आरक्षण घेऊनच आम्ही परत येऊ अशी एक मागणी होती. आणि ती मागणी काही मंजूर झालेली दिसत नाही, कारण तशी मागणी मंजूर होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मग दुसऱ्या ज्या गोष्टी समोर ठेवल्या होत्या की आम्ही हे गॅजेट लागू करू, ते गॅजेट लागू करू आणि मराठा समाजाचं सरसकट कुणबीकरण करून त्यांना आरक्षण देऊ. आता या दोन मुख्य मागण्या होत्या. बाकीच्या मागण्या थोड्या आपण बाजूला ठेवू. हो, जेवढी शक्ती या समाजाने लावली, मुंबईवर इतक्या लाखोच्या संख्येने लोक गेले आणि त्याच्यासाठी कोट्यावधीचा मराठा समाजाचा खर्च झाला. पानिपतचं उदाहरण द्यायचं असेल तर असं म्हटलं जातं की पानिपतामध्ये मराठे सपशेल हारले नव्हते आणि अहमदशाह अब्दाली पूर्ण जिंकला नव्हता. इतिहासामध्ये पानिपतच्या लढाईचं खूप मोठं महत्व आहे. होय. पण जे काही निर्णायक विजयाचा विषय असतो तो नेतृत्वाच्या कुठेतरी अडचणीमुळे निर्माण होतो. हे पानिपतचं उदाहरण आहे. शब्दशः अहमदशाह अब्दाली कोण, भाऊसाहेब कोण, हे काही आपण लक्षात घ्यायची गरज नाही. एक पानिपत या शब्दाचं महत्व लक्षात घ्या. पानिपत म्हणजे पूर्ण विजय नव्हे, पानिपत म्हणजे पूर्ण पराभव नव्हे. आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मराठा समाजाचं काही नुकसान झालं का या आंदोलनानंतर? तर मराठा समाजाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. मराठा समाजाने कुठलाही असंतोष न होता, अनुचित प्रकार न होता सन्मानाने शांततेने समाज घरी पोहोचलेला आहे. जरांगे पाटलांची तब्येत चांगली राहिली, त्यांना दवाखान्यापर्यंत आणण्यात आलं आणि एकंदरीत अनुचित प्रकार दोन गोष्टी घडल्या. एक, शिवनेरीच्या पायथ्याशी एका बांधवाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि पुन्हा मुंबई मैदानात सुद्धा एका बांधवाचा हृदय विकाराने मृत्यू झाला. या दोन बांधवांना तर श्रद्धांजली दिली पाहिजे, आपलं सगळ्यांचं ते कर्तव्य आहे. परंतु या नैसर्गिक किंवा अचानक उद्भवलेल्या दोन जर घटना सोडल्या तर आंदोलन म्हणून याच्यामध्ये अनुचित प्रकार असं काही झाला नाही. एकंदरीत हे आरक्षणाचं आंदोलन सक्सेसफुल राहिलं. मुंबईत प्रभाव टाकला, सरकारला घाम फुटला होता. सगळ्या अंगाने हे आंदोलन पुरेसं यशस्वी आहे. मागणीच्या अंगाने आपण जेव्हा विचार करू तेव्हा नवीन काही जरी मिळालेलं नसलं तरी आहे ते टिकलेलं आहे आणि याच्याने मानसिकता लोकांची हे आरक्षण घेण्याकडे होईल. आता लोक प्रश्न विचारतायत, त्याचा अर्थ लोक आता जागृत झालेले आहेत. यापुढे कुणबीचा आजच तुम्ही डेटा सरकारने पब्लिश केलेला आहे, त्यामध्ये 47,000 नोंदी मराठवाड्यात सापडल्या. त्याच्या आधाराने 2,38,000 लोकांनी अर्ज केले, म्हणजे एका नोंदीला साधारण 5 अर्ज करता येतात, सरासरी हिशेब आहे. त्यापैकी फक्त आतापर्यंत 8,000 लोकांना व्हॅलिडिटी मिळाली, म्हणजे प्रत्यक्षात 8,000 लोकांना फायदा मिळालेला आहे. हा फासला जो आहे 2,30,000चा अर्ज करणाऱ्यांचा, तो भरून काढण्यासाठी या जी-आर मध्ये खूप काही आहे. त्यांनी जी कमिटी नेमलेली आहे ती वंशावळी जुळवून देण्यासाठी आणि त्याच्यासाठी गृह चौकशी करून एक विश्वासार्ह त्याची परिस्थिती मांडण्यासाठी त्या कमिटीचा फायदा या जी-आर मुळे होणार आहे. वंशावळीच्या मुख्य मुद्द्यामुळेच हे सगळे अर्ज आता सध्या व्हॅलिडिटीच्या प्रतीक्षेत आहेत. मग व्हॅलिडिटी करण्याच्या दृष्टीने या जी-आरचा खूप मोठा महत्व आहे. खूप लोक जातील का आरक्षणात? तर त्या अंगाने जाणार नाहीत. ज्यांच्याकडे कुणबीची नोंद सापडलेली आहे, एका आडनावात नोंद एक जरी सापडली तर पूर्ण आडनावाच्या लोकांना त्याचा फायदा देण्याची तरतूद या जी-आर मध्ये आहे. त्यामुळे 10-5% नक्की याच्यामध्ये वाढ होणार आहे. चुकीचं काही घडलेलं नाहीये. आणखी 90 दिवसामध्ये अर्ज केल्यापासून त्याची प्रमाणपत्र वितरण, त्याचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी 90 दिवसात पूर्ण करण्याची अट घालण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सुधारणा करायला वाव असा आहे की ती जी कमिटी नेमली गाव पातळीवर, त्यांना या व्हॅलिडिटीच्या प्रक्रियेचं मॉनिटरिंगचं सुद्धा अधिकार देण्यात यावे आणि शहरामध्ये म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावरचा किंवा उपजिल्हाधिकारी स्तरावरचा एक नोडल ऑफिसर नेमावा की अडचणी आले तर पटकन त्यांना त्यांच्याकडे तक्रार करता येतील आणि त्या अडचणी सोडवता येतील. हे अनुषंगिक बेनिफिट करून घेता येऊ शकतात.
बरं. आता तुम्हाला मुख्य प्रश्नाचं उत्तर देतो की मराठा समाजाचं कुणबीकरण कधीही होणार नाही. एकच वाक्य सांगतो की हे कुणबी असलेल्या लोकांसाठी नोंदी सापडवून त्यांना आरक्षणाचा लाभ देण्याचा कार्यक्रम आहे. मराठ्यांचं कुणबीकरण करण्यासाठी नाही, हे ओबीसीतल्या लोकांसाठीच हे काम चाललेलं आहे. जे सरकार करते, शिंदे समिती करते, ज्याची नोंद नाही तो मराठा आहे, ज्याची नोंद आहे तो कुणबी आहे. कुणब्याला सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी, प्रशासनिक अडचणी दूर करण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. मराठ्यांसाठी होतं असं त्याला म्हणता येत नाही. ठीक. त्यामुळे ओबीसीतल्या आरक्षणामध्येच यामध्ये प्रशासनिक सुधारणा ह्या करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ओबीसीच्या लोकांनी कुठलीही नाराजी व्यक्त करण्यासारखं हे नाही किंवा पॅनिक होण्यासारखं हे नाही, असं माझं मत आहे. ठीक आहे. एक मुद्दा मला सांगा, मनोज जरांगे पाटील जे म्हणतायत की आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठे ओबीसी होतील आणि ते कुणबी होतील, हे सत्य आहे का? महाराष्ट्रातल्या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता सगळ्यांचं अशा प्रकारे कुणबीकरण या GRच्या माध्यमातून होणार आहे का? जरांगे पाटील जे म्हणतायत त्या वाक्याचा संदर्भ लक्षात घ्या. ते म्हणतायत होतील, उली उली खाल्लं पाहिजे, थोडा थोडा घास खाल्ला पाहिजे, खोंगाभर खाऊ नये कारण पचणार नाही. याचा अर्थ असा आहे की आता जे मिळतंय ते थोडंसं मिळतंय, भविष्यामध्ये आपण आणखी हे वाढवून घेऊ. त्या आशावाद सांगतायत, वस्तुस्थिती किंवा आत्ताची फॅक्ट सांगत नाहीये. त्यांनी नेता म्हणून ते बरोबर सांगतायत. आत्ता जे मिळतंय म्हणजे नोंदी ज्या मिळालेल्या आहेत किंवा भविष्यात काही मिळू शकणार आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्राची तरतूद आहे आणि ती ओबीसीतल्याच घटकासाठी चाललेलं काम आहे. भविष्यात मी आणखी नोंदी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना ओबीसी मध्ये घालील, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आज GR निघाला म्हणून ते झालेलं आहे असा त्यांचा दावा नाही. ठीक आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड आहेत. राजे, या GRच्या नुसार मनोज जरांगे पाटील जसं म्हणतायत त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या ज्या अनेक हजारो लोक आले या आंदोलनामध्ये, तुम्ही प्रत्यक्ष त्या सगळ्या लोकांना सामोरे गेलात, त्या सगळ्यांचा आक्रोश तुम्ही बघितलेला आहे. ह्या सगळ्यांना जायचं होतं ओबीसीमध्ये, त्या मोठ्या आशेनं ही माणसं इथं आलेली होती. जाताना त्यांच्या हातात एक GR दिला, तो GR त्यांना ओबीसीत घेऊन जाणार आहे का? प्रश्नच नाही. बाळासाहेबांनी बऱ्याचशा गोष्टी ह्या दोन अर्थाने मांडल्या, त्याच्याशी मी असहमत आहे. मराठ्यांना हा ओबीसीचा जो आजचा कालचा GR आहे हा ओबीसीमध्ये घेऊन जाणारा नाही, तर मराठा हा ओबीसीचा आहे, तो कुणबी आहे. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, गॅझेटियर जे आहे हे गॅझेटियर तुम्ही आम्ही कुणी बनवलेलं नाही. हे विश्वासार्ह संस्थेने, ब्रिटिशांनी कॅम्बेल नावाच्या अधिकाऱ्यांनी ते बनवलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण याची माहिती घ्या, पार्श्वभूमी घ्या. ह्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पुणे असेल, सातारा असेल, औंध असेल, तत्कालीन संस्थानं जी आहेत याच्यामधल्या सगळ्या चालीरीती, रूढी परंपरा, रोटीबिटी व्यवहार, खाणंपिणं, संस्कार, त्याच्यानंतर लग्न, या सगळ्या गोष्टीचा तिथे अभ्यास केलेला आहे. त्यांना याच्या अभ्यासाअंती तो अहवाल ठेवलेला आहे. त्यांना हे प्रशासकीय नोंदी त्यांनी तिथे घेतलेल्या आहेत. नेमकं या नोंदींच्या आधारावर या मराठवाड्यातल्या 5-6 जिल्ह्यांचा हा प्रश्न आता सुकर झालेला आहे. या हैदराबाद गॅजेटचा जर अभ्यास केला तर 20 लाख नोंदींपैकी 4 लाख मराठे तत्कालीन आणि 16 लाख कुणबी असे दाखले आहेत. बरं, दाखले की त्याची अशी नोंद संख्या आहे, अशी नोंद आहे. हां. आय एम सॉरी, आय स्टँड्स करेक्ट. तर ही नोंद आहे. तुम्ही मला सांगा, आत्ताच त्यांच्या सांगण्याप्रमाणे मल्टिप्लायर 5 लावला तर 1 कोटी ते 1.25 कोटीच्या आसपास आपल्याला ह्या नातेसंबंधातील लोकांना तिथे जागेवर न्याय देण्याचं काम, जी दाहकता मराठा समाजामध्ये किंवा जी दाहकता या विशिष्ट वर्गामध्ये, ओबीसी हा वर्ग आहे, ही काय जात नाही आहे, याला आपल्याला इथे न्याय दिला असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्रातल्या सर्वात अशा विदारक अशा परिस्थितीत विलासजी आपण स्वतः तिथे अनेक दौरे केले, पाहिलं आहे. या अशा मराठवाड्याच्या ह्या 6 जिल्ह्यांमध्ये हा न्याय आपल्याला जरांगे पाटलांच्या ह्या अथक परिश्रमाला न्याय मिळाला असं माझं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणखीन एक उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे सर. मी खरं तर दुसऱ्या राऊंडला येणार होतो, पण आत्ताच मला ते उत्तर द्या. कुणबी दाखले ज्यांचे नाहीत, म्हणजे कुणबी नोंद ज्याची नाही, त्याला
यापुढे कुणबी सर्टिफिकेट या जी आरच्या अनुसार मिळू शकेल का? मिळणार. त्याच्यामध्ये जी आरचं विवेचन तुम्ही वाचा, जी आरची पार्श्वभूमी तुम्ही वाचा, प्रस्तावना वाचा, याची उत्तरं त्याच्यात दिलेली आहेत. बरं. नोंद नसल्यास त्याची कार्यप्रणाली तिथे नमूद केलेली आहे. नोंद नसल्यास पुढे काय करायचं, तर त्याच्या संदर्भात त्या नोंदीच्या आधारावर, त्याच्या नातेवाईकाच्या नोंदीच्या आधारावर गावातील त्याचं नाव किंवा त्या साधर्म्य असलेल्या तशा नोंदी जर तिथे असतील आणि त्याने त्या कुळातील जर काही पुरावा तिथे दिला तर नक्कीच आपल्याला तिथे हा न्याय देता येईल. याच्या गावाच्या आणि कुळाच्या नोंदी तिथे आपल्याला सापडतात. बरं. कुळ म्हणजे आजी आजोबा, त्या घरातील सर्व व्यक्ती पूर्वीच्या जे कुळातील असतील. हां. तर त्यामुळे आपल्याला हा एक सुकर मार्ग तिथे झालेला आहे. कोकाटे सर, जर सर म्हणतायत त्याप्रमाणे राजेंचं असं म्हणणं आहे की मार्ग सुकर झालेला आहे. ज्यांच्याकडे नोंद नाही अशा लोकांनाही आता तिथं कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे असा दावा असताना याचा अर्थ तर असा झाला की मग सगळाच मराठा समाज हा कुणबी होणार आहे. मग हे आंदोलनाचं यश मानायला हवं ना? निश्चितपणे माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं यश आहे, पण हे परिपूर्ण यश म्हणता येणार नाही. हां. माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल संशय घेण्याचं कारण नाही. नाही, आपण अत्यंत मुद्दा निर्भीड थेट आता जी आर बद्दल प्रामाणिक बोलतोय. हां. आहेत. त्यांचं आंदोलन प्रामाणिक आहे, हम्म. पण यश परिपूर्ण मिळालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. बर. आता शासनाचाही प्रामाणिक प्रयत्न आहे. हम्म. आपण शासनावर पण काय टीका करू शकत नाही. का करू शकत नाही? तर विद्यमान मुख्यमंत्री जे माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, 2014 ते 19 दरम्यान तेच मुख्यमंत्री होते. त्यांच्याच काळामध्ये जस्टिस गायकवाड आयोग स्थापन झाला. गायकवाड आयोगानं जे गुणात्मक काम केलं तसं काम भारतातील कुठल्याही जातीबद्दल झालेलं नाही. बर. त्याच आयोगानं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे ठरवलं. आता जे सातारा गॅजेट आहे, जे हैदराबाद गॅजेट आहे किंवा बॉम्बे गॅजेट आहे, हे तिन्ही गॅजेट किंवा इतर गॅजेट आहेत, हे अनेक पुराव्यापैकी एक महत्वाचा पुरावा आहे. बाळासाहेबांनी आणि ऍडव्होकेट आशिषजींनी देखील याबद्दल सांगितलं. महत्वाचा संदर्भ आहे, अनेक संदर्भापैकी एक संदर्भ आहे. हो. तर त्या संदर्भानुसार मराठा आणि कुणबी वेगळे नाहीत. हैदराबाद गॅजेट बद्दल बाळासाहेब बोलतील, पण सातारा गॅजेटचं जर मी थोडं सांगेल की सातारा गॅजेटमध्ये 1881 ला जातनिहाय जनगणना झाली. तर 1881च्या जातनिहाय जनगणनेमध्ये मराठा समाजाची संख्या कुणबींची संख्या सुमारे 5.5 लाख आहे आणि मराठा म्हणून 5,500. 5,83,000. आणि 1931 ला ज्यावेळी जातनिहाय जनगणना झाली, म्हणजे 1881 ते 1931 सुमारे 50 वर्षाच्या काळात कुणबीची संख्या वाढायला पाहिजे. त्या प्रमाणामध्ये जर का 5.5 लाख कुणबी होते 1881 ला, तर 1931 ला सुमारे 20-25 लाख व्हायला हवे. पण 1931 ला सातारा गॅजेटमध्ये कुणब्यांची नोंद येते फक्त 5,000, सुमारे 5,000. मग 5.5 लाख कुणबी गेले कुठं, जी 20-25 लाख व्हायला हवे होते. म्हणजे नंतर सगळ्या कुणब्यांच्या नोंदी काय झाल्या, मराठा झाल्या. त्या का झाल्या, कशा झाल्या, त्या खोलात मी जाणार नाही, स्वतंत्र विषय आहे. पण आजचा मराठा मूळचा कुणबी आहे, याचे कितीतरी पुरावे गॅजेटच्या माध्यमातून आपल्याला सापडतील. आता महाराष्ट्र सरकारची गुच्ची काय झाली सांगतो तुम्हाला. मी काय सरकारचा प्रतिनिधी नाही. सरकारची प्रामाणिक इच्छा आहे, मराठा समाज सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, त्यांना आरक्षण हे त्यांचं संविधानिक आहे, जरांगे पाटलाची मागणी योग्य आहे, सरकारची देखील प्रामाणिक इच्छा आहे. पण ओबीसीचं 27% आरक्षण, ओबीसीची मोठी संख्या विचारात घेता आपण जर का ओबीसी मध्ये समाविष्ट केलं तर याचं राजकीय आपल्याला तोटा होईल. हे जसं महायुतीची भूमिका आहे तशीच महाविकास आघाडीची देखील भूमिका आहे. म्हणजे आता आरक्षण अडकले तर राजकीय इच्छाशक्तीत अडकले. त्यामुळे महाविकास आघाडी काय महायुती काय मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचं धाडस करणार नाही. परंतु जे काय कुणबी आहेत त्या कुणब्यांना तरी त्या गॅजेटच्या आधारानं ओबीसीचं आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं हा कालचा जी आर अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनोज जरांगे पाटलांच्या प्रयत्नाला, आंदोलनाला हे आलेलं यश आहे, पण ते परिपूर्ण यश म्हणता येणार नाही. का तुम्हाला असं वाटतं ते परिपूर्ण चांगलं पाऊल टाकलेलं आहे? परिपूर्ण का वाटत नाहीये? काय राहिलं असं तुम्हाला वाटतं? एका अर्थी आंदोलकांचं असं म्हणणं हे ऐतिहासिक यश आहे, हा ऐतिहासिक विजय आहे.
जे आजवर कधीच मिळालं नाही ते मिळालेलं आहे. पूर्ण समाज ओबीसी मध्ये गेलेला आहे. मग अजून काय हवंय? अजून परिपूर्ण नाही. म्हणजे काय? हा GR महत्वपूर्ण आहे, हा ऐतिहासिक विजय आहे, पण हा परिपूर्ण विजय यासाठी नाही की जे ऍडव्होकेट आशिषजी म्हणाले की ज्यांची कुणबी नोंद आहे त्या आधारे ते इतर त्यांच्या भाऊबंधाला सुद्धा त्याचा लाभ मिळू शकेल. हा. पण असे काही समाजातले घटक आहेत मराठा समाजातले की त्यांच्या परिवारामध्ये त्या भाऊबंधामध्ये एकाची नोंद कुणबीने अशा अनेक भाऊबंदकी आहेत गावाची गाव आहेत, पश्चिम गावाची गाव आहेत. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचा प्रश्न सुटणार कसा. तर हम्म. त्यांना याचा लाभ होणार नाही. पण ज्यांना कोणाला होईल, एखाद्याची नोंद कुणबी निघाली तर इतरांना त्याचा लाभ होईल, म्हणून आपण या GRचं स्वागत केलं पाहिजे. म्हणून हा परिपूर्ण नाही, यासाठीच मी परिपूर्ण आहे असं म्हणतो. सर, मराठवाड्यातल्या 8,500 गावांपैकी फक्त 1,500 गावांमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत. सगळं खंगाळून झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मला विकास गवळी सरांना तेच विचारायचं आहे, ज्या गावामध्ये एक नोंद सुद्धा सापडलेली नाहीये त्या गावामध्ये हा GR त्यांना ओबीसी करू शकेल का, त्यांना कुणबी करू शकेल का? विकासजी प्लीज. सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद. माझी ओबीसीची याचिका ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला आपणच सगळ्यात पहिली मुलाखत माझी घेतली होती आणि माझ्यावर जो सगळ्या महाराष्ट्रातनं ओबीसी आरक्षणाचा मारेकरी म्हणून जो ठपका ठेवण्यात आला होता, तर तो ठपका पुसण्यासाठी जी सुरुवात झाली होती ती आपल्या माध्यमातून झाली होती आणि तिथनं पुढे मग माझी भूमिका ओबीसीच्या फेवरची ही सुरुवात आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपण जी मुलाखत घेतली होती त्या माध्यमातून झाली होती. धन्यवाद. आज पुन्हा आपण मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल परत एकदा आपलं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपण जो या ठिकाणी विषय मांडला की ज्यांच्या नोंदी अद्याप सापडल्या नाहीत त्यांना ओबीसी आरक्षण मिळेल की नाही, अजिबात मिळणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आजच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की हा जो GR काढला की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच फक्त ओबीसीचं आरक्षण देण्यासाठीचा GR आहे. सरसगट मराठ्यांना कुणबी करण्यासाठीचा हा GR नाही. त्यांनी अतिशय स्पष्टपणानं आज त्यांना विचारलेल्या प्रश्नामध्ये क्लिअर केलेलं आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की 8,500 गावांपैकी काही गावांमध्येच नोंदी सापडलेल्या आहेत. 1,500. ज्या गावांमध्ये नोंदी 1,500 गावांमध्ये ज्या नोंदी सापडल्या त्या 1,500 गावांमधल्या मराठ्यांनाच याचा फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी नोंदी सापडल्या नाहीत त्या ठिकाणच्या मराठ्यांना सरसकट कुणबीकरण करण्याचा जो काही आपला लढा चालू आहे त्याला या ठिकाणी सध्या तरी यश आलेलं मला दिसत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर याशिवाय सुद्धा अनेक मार्ग आहेत. मी ज्यावेळेस ओबीसीची लढाई लढत असताना त्यावेळेला माझा जो काही अभ्यास या आरक्षणाच्या संदर्भात झाला तर त्या अभ्यासावरून मी एक गोष्ट या ठिकाणी गायकवाड साहेब असतील, कोकाटे सर असतील किंवा आपण असाल या संपूर्ण महाराष्ट्रातले हे जे लढाई लढणारे लोक आहेत या सगळ्यांना मी अनेक वेळ सांगण्याचा या अगोदर सुद्धा प्रयत्न केला, पण आज आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की आपली इंदिरा साहनीची जी केस आहे त्या केसच्या निकालानंतर 50% मर्यादा या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये घालून दिली होती की आरक्षण हे 50% वर तुम्हाला नेता येणार. परंतु आजच्या घडीला विकास किसनराव गवळी विरुद्ध शासन या खटल्याचा जो निकाल आला त्याच्यामध्ये जे इम्पेरिकल डेटाचं संपूर्ण सर्वेक्षण या राज्यामध्ये बाठी आयोगाच्या माध्यमातून झालं आणि त्याच्यामध्ये ओबीसीची आकडेवारी ही जी 39% त्या आयोगामध्ये 680 पानाच्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केली आणि तो अहवाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसच्या घटनापीठासमोर सादर झाला आणि त्याच्यानंतर ओबीसीचं आरक्षण झालं. आपल्या देशामध्ये सगळ्यात ज्येष्ठ काही असेल तर लोकशाहीमध्ये संसदेला महत्व आहे आणि संसदेनंतर जर काही महत्व असेल तर ते घटनापीठाला. घटनापीठानं जर त्याला 3 जजेसच्या मान्यता दिलेली आहे तर याचा अर्थ ओबीसी 39% आज तरी रेकॉर्डवर आहेत. 57% 1931च्या शेवटच्या सेन्सेक्स नंतर होते, परंतु आज आपण असं गृहीत धरू की महाराष्ट्रात 39% ओबीसी आहे. जर 39% ओबीसी आहेत तर 21% SC ST, 39 आणि 21 हे 60% होतात. मग इंदिरा साहनीचं जे डिसिजन आहे ते गायकवाड साहेब आपण त्याच्यावर जर थोडं लक्ष दिलं
तरी निश्चितपणानं आपण सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून इंदिरा सहानीचं डिसिजन त्याला कुठेतरी लढा देऊन आपण संपवू शकतो. आणि ते म्हणजे संपलं तुमचं तर म्हणणं आहे की आपण जी मर्यादा आहे 50%ची ती मर्यादा ओलांडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं तुमचं म्हणणं आहे? निश्चित हे ज्या हा. वेळेला होईल तर फक्त आपल्या मराठ्यांचाच नाही तर या देशातल्या सगळ्या राज्यामध्ये जे आरक्षणाचे जे प्रश्न आहेत हा. ते सुटू शकतात. आणि महाराष्ट्रानं आतापर्यंत प्रत्येक वेळेला कुठेतरी देशाला नवीन गोष्ट दिलेली आहे. पण एक जसं मुद्दा त्याच्यामधला, MIDS असेल, गवळी सर, एक मुद्दा आत्ता विद्यमान जेव्हा ह्याच्याबद्दलची चर्चा झाली तेव्हा सांगितलं गेलं की आपल्याकडे 50% आहे, घटना दुरुस्तीच्या नंतर समजा आपल्याकडे 10% EWS आलं म्हणजे ते 60 झालं. मग आता 60च्या नंतर जे मूल तत्व आहे की जास्त असू नये, त्यांनी जेव्हा सांगितलं की 50%च्या मर्यादेत का ठेवणं गरजेचं आहे तर अपवाद मोठा असता कामा नये. मग 60%च्या पुढे अजून नेणं हे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का? त्याच्याबद्दल पण मला सगळ्यांचे मत हवं जाणून घ्यायचं आहे, तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे. निश्चितपणानं शक्य आहे. हे बघा, आता मी तुम्हाला साधं उदाहरण दिलं की ओबीसी 39% आणि SC ST 21%. हे जर 60% आजच झाले तर उरले किती ओपन कॅटेगरीचे? 40%. हा. मग 60% लोकांना तुम्ही 50% मध्ये बसवा म्हणता आणि 40% जे ओपन कॅटेगरीचे उरलेले त्यांना 50% रान मोकळं सोडायचं. हा कुठेतरी विरोधाभास आहे. हे जर आपण थोडस सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही जशी लढाई लढली तशी ती जर लढाई लढली तर निश्चितपणानं गायकवाड साहेबांसारख्या तज्ज्ञांना याच्यामध्ये यश निश्चितपणानं मिळू शकते. आणि हे जर आपण कुठेतरी या सगळ्या आरक्षणाचा विचार करून केलं, फक्त मराठा समाजाच्याच आरक्षणाचा विचार न करता आपण पहिलेपासून सगळ्या समाजाला 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार आणि मराठा यांच्याशी छत्रपतींनी या देशामध्ये आपलं सुराज्य स्थापन केलं होतं. आणि कुठेतरी त्या ठिकाणी आज हे सुराज्य त्याला छेद बसण्याचा प्रकार सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसतोय. ठीक आहे. ओबीसी मला आता वर्सेस मराठा हे चित्र महाराष्ट्रासाठी परवडणार नाही. ठीक या आहे, सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन चालावं लागणार आहे. अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. आणि कुणावर अन्याय होता कामा नये आणि अन्यायापासून कोणी न्यायापासून कोणी वंचित सुद्धा राहता कामा नये. दोन्ही बाजू त्याच्यामधल्या आहेत. मला दुसरा राऊंड सुरू करायचा, बाळासाहेबांपासून मी तो राऊंड सुरू करणार आहे. बाळासाहेब, आता ज्या प्रकारे सांगितलं गेलं ह्या गॅझेटबद्दलचं ना खूप वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर आहेत. गॅझेट लागू झालंय याचा अर्थ गॅझेटमध्ये जे सगळे कुणबी होते, ज्याची नोंद कुणबी होती, ज्याची संख्या कुणबी होती, ते सगळे आता कुणबी होतील जरी त्यांची नोंद नसेल तरी. अशा प्रकारची जी मांडणी केली जाते, गॅझेट लागू झाल्यानं आता सगळे कुणबी झाली. काय वस्तुस्थिती आहे त्याच्यातली? नाही, एक लक्षात घ्या की गॅजेट लागू झालं हा शब्दच मुळामध्ये व्हॅलिड नाहीये. बरं, कारण आता कोकाटे सरांनी आणि गवळी साहेबांनी जे सांगितलं ते आपण लक्षात घेऊया की ज्याच्या कुळामध्ये किंवा एका आडनावामध्ये एकही नोंद नसेल तर तिथेच सर्टिफिकेट मिळणार नाही, कुणबीचा दाखला मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये काय लिहिलेलं आहे, समजा औरंगाबाद तत्कालीन जिल्हा धरला ते 1,99,000 मराठा कुणबी लोक होते आणि ते शेती करत होते. असं समजू की त्यांच्या आता काही 15 लाख झाले असतील असं समजूया आपण. पण त्या 15 लाखाचा जेव्हा एखादा अर्ज करायला जातो तू त्या 15 लाखापैकी आहे हे सिद्ध करावं लागेल ना त्याला. एक्झॅक्टली. आणि मग असं सिद्ध करण्याची सोय त्या हैदराबाद गॅजेटमध्ये नाही. त्यामुळे हैदराबाद गॅजेट लागू झालं हे फक्त जरांगे साहेबांना बरं वाटावं किंवा मी हैदराबाद गॅजेट लागू करून घेतलं असं वाटावं अशासाठी सरकारने हा खोडसाळपणा केलेला आहे. GR अतिशय स्पष्ट आहे. GR अतिशय स्पष्ट आहे. GR मध्ये जे सांगितलेलं आहे कायद्याला धरून सांगितलेलं आहे, आम्ही कोणालाही नवी जात देऊ शकत नाही. म्हणून ज्याच्याकडे कुणबीचं नोंद सापडेल तो कुणबी आहे हे गृहीत धरलेली गोष्ट असल्यामुळे त्याला सर्टिफिकेट मिळण्यामध्ये अडीअडचणी दूर करण्यासाठी ते केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मी आणखी सोपं करून सांगतो. समजा माझं आडनाव सराटे आहे आणि आमच्या गावामध्ये जर सराटे आडनावात कोणाची नोंद नसेल तर दुसऱ्याच्या आडनावाची नोंद मला वापरता येणार नाही. सराटे आडनावामध्ये कितीही कुटुंब असले, 100 असले तरी सराटेमध्ये त्या नोंदीचा फायदा ही कमिटी करून देऊ शकते. एवढा याचा साधा अर्थ आहे. ते कमी नाहीये पण ते तत्वाला धरून आहे, ते न्यायाला धरून आणि घटनात्मक प्रक्रियेला आत्ताच्या चालू असलेल्या घटनात्मक प्रक्रियेला धरून आहे. एक छोटासा प्रश्न सर, कुणबी आणि मराठा एक आहे. एक छोटासा प्रश्न तुमच्या वक्तव्यात ते आहे म्हणून
जर असं असेल समजा सर्टिफिकेट मिळेल, पण आता जी नोंद आहे 2 लाख अर्जांपैकी जर 8 लाख 8,000 व्हॅलिडिटी जर मिळत असतील, तर मग आता सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था झाली, व्हॅलिडेशनचं काय करायचं हा सवाल आहे. त्याचं ते सोपं झालंय का? सरकारने त्याच्यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे. ती जी कमिटी गाव पातळीवर नियुक्त केलेली आहे, ही व्हॅलिडिटी का होत नाही त्याची कारण मीमांसा करून त्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या कामासाठी ती कमिटी नेमलेली आहे. म्हणून मी म्हटलं की तिला थोडे मॉनिटरिंगचे अधिकार दिले पाहिजे आणि जिल्हा स्तरावर एक नोडल ऑफिसर नेमला पाहिजे त्या अडचणी सोडवण्यासाठी. गावात नोंदीचा पुरावा मिळाला की त्याला प्रमाणपत्र मिळून व्हॅलिड होईल 90 दिवसामध्ये. 90 दिवसाची अट सरकारने मान्य केली. त्या कमिटीच्या मार्फत ते व्हॅलिड होऊ शकतात. आणखी काही नव्या नोंदी सापडू शकतात कारण अजून प्रोसेस सुरू आहे. आणि नोंद सापडली की हे आरक्षण मिळू शकतं, एवढाच त्या GR चा अर्थ आहे. हैदराबाद गॅजेट मध्ये काहीच लिहिलेलं नाही कोणत्या गावात किती कुणबी आहे, कोणत्या नावाचे आहेत वगैरे. त्यामुळे ते व्यक्तिगत पातळीवर आणताना त्याच्यामध्ये भली मोठी अडचण आहे. केवळ या भागात कुणबी राहत होते, आज त्यांचे 15 लाख झाले. त्या 15 लाखापैकी मी त्याच्यात बसतोय दाखवणं त्या व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि तो ते दाखवू शकणार नाही, म्हणून त्याला अडचण येणार आहे. एक्झॅक्टली. आता राहिला प्रश्न असा की दुसरा प्रश्न गवळी सरांनी जो प्रश्न उपस्थित केला की आपण आरक्षणाची मर्यादा वाढवूया. मुळामध्ये आता एसीबीसी आरक्षण हे 50% वर दिलेलं आहे, पण आपण थोडं उलट्या बाजूने गणना करूया लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. SC STचं 20% आरक्षण आहे आणि त्यांचे 20% लोक वगळले. 5% क्रिमिलियर आहेत आणि 2% परराज्यातले लोक आलेले, म्हणजे 7% अजून वगळले. तर महाराष्ट्रामध्ये 73% लोकसंख्येला EWSचं 10 आणि OBCचं 32, 42% आरक्षण 73% लोकसंख्येला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. रॅशनलायझेशन म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन जे झालेलं आहे ते अनइव्हन आहे. म्हणजे 8-9% EWS लोकसंख्या आरक्षण घेणारी, त्याला 10% आरक्षण आहे. आता भटक्या विमुक्तांची संख्या भिकुजी दाते समितीनुसार 8.33 आहे, त्यांना 11% आरक्षण आहे. ओबीसीची लोकसंख्या तर गुलदस्त्यात आहे, कारण 23 मार्च 1994च्या GR मध्ये हे सगळं विषम वाटप झालेलं असल्यामुळे हा तिढा उत्पन्न झालेला आहे. आणि मी तुम्हाला येऊ देणार नाही, मी तुझंच घेईल, अशी जी भांडणं होतात ती या आरक्षणाचं रॅशनलायझेशन झालं नाही, जे की इंदिरा साहनीचा आत्मा आहे. दर 10 वर्षातून एकदा रिव्ह्यू झाला पाहिजे. हा इंदिरा साहनी निकालाचा आत्मा आहे. तो पुनर्रचना करण्यासाठी समग्र अभ्यास करून सगळ्या न्याय्य वाटणी झाली तर 50-60% आरक्षण पुरेसं आहे महाराष्ट्रामध्ये, हे सिद्ध होतंय. ठीक आहे सर तो मुद्दा व्हॅलिडेशनच्या बद्दलचा, व्हॅलिडिटी होत नाहीये. जर एवढ्या सगळ्या प्रमाणपत्रांमधून 8,000च लोकांची व्हॅलिडिटी होत असेल, आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ज्या गावामध्ये कसलीच नोंद नाही तिथे लोकांनी कसं प्रमाणपत्र मिळवायचं ते जरा प्लीज सांगा. मला वाटतं थोडीशी अभ्यासाची सगळ्यांना गरज आहे. आपण जर GR नीट वाचला, तिथे 4 प्रकारच्या तिथे व्यावसायिक इंडिकेटर्स दिलेले आहेत. येतो बाळासाहेब, येतो तुमच्या. शेतकरी, शेतमजूर, पटाई आणि भूमिहीन. आणि ज्याची नोंद नसल्यास, याविषयीची नोंद नसल्यास 67 पूर्वीचा पुरावा त्याला याविषयीचा आणायचा आहे. तुम्ही ह्याविषयी जर तुम्ही तिथे दाखवलं की या गावात, विशिष्ट गावात एक व्यक्ती जो दावा करतो त्याला ही ॲफिडेव्हिटवर आणि अर्जावर ते सांगायचं की या गावामध्ये, विशिष्ट गावामध्ये सराटे पाटील असतील, आशिष गायकवाड असतील किंवा आशिष असेल, आशिष ग असेल, ह्या नोंदी तिथे जर सापडल्या तर त्याला त्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी सांगता येईल की मी शेती आधारभूत व्यवसाय करत होतो. जाती ह्या व्यवसायाने पडलेल्या आहेत. तुम्ही याची नोंद इथे घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सध्याचा GR जर तुम्ही बघितला, GR प्रमाणे या आजच्या घडीला जे 52% आरक्षण आहे त्याच्यामध्ये जाण्याचा हा जो 32% मधला जो मार्ग आहे, हा एक मराठवाड्याच्या विषयीचे 5-6 जिल्ह्यांमधला मार्ग मोकळा झालेला आहे सर्टिफिकेट मिळण्यासंदर्भातला. मी थोडी कमेंट घेतो, वेळ माझ्याकडे खूप कमी उरलेला आहे म्हणून. आधी कोकाटे सर तुमचे कमेंट 1-1 मिनिट सगळ्यांना मी देतो. कोकाटे सर, केवळ सर्टिफिकेटवर, माफ करा, प्रतिज्ञापत्रावरती सुद्धा तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो असा सरांचा दावा आहे आणि ते GR मध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. असं होईल? प्रतिज्ञापत्रावर व्हॅलिडेशन होईल का? नाही. त्या गावामध्ये समजा, आता माझं उदाहरण, मी कोकाटे,
माझं गाव आहे, माझ्या गावात एकाही कोकाट्यांची जी मोठी भावकी आहे, एका कोकाट्याचं कुणबी सर्टिफिकेट, कुणबी नोंद नाही. हम्म. तिथं काय करणार तुम्ही? तर जिथं कुणबी कुणाचीच नोंद नाही त्याला कसं मिळणार? त्याबद्दल या जी आर मध्ये स्पष्टता नाही. हम्म. म्हणजे ज्यांची एक भाऊबंधामध्ये एकाच आडनावाच्या लोकांमध्ये ज्याची कोणाची कुणबी नोंद आहे त्यांना याचा लाभ होणार आहे. हम्म. हा जी आर चांगलाच आहे, हम्म. हे यशाचं एक पाऊल आहे असं समजूया आपण. दिस इज कन्फ्युजिंग. परंतु हा, हे confusing. This परिपूर्ण is नाही. confusing. Don't हे talk स्पष्ट like होतंय. that. You are very responsible researcher. I respect नाही, you. नाही. I honor you. नाही नाही, मला Always एक उदाहरण honor you. सांगा That एखाद्या doesn't mean गावामध्ये. that you have not read समजा, this GR गायकवाड- thoroughly. नाही, I नाही, am नाही, sorry to say गायकवाड आडनावाची I am not लोकं आहेत. agree to मी you. मी- मी सराटे एका सर not बोलून agree घेतो. with you. सराटे सर I am सराटे totally सर- disagree with you. बर ठीक आहे. सराटे सर तुमचं I'm काय मत आहे? totally disagree with you. दोघांपैकी तुमचं काय मत आहे? लेट मी स्पीक, मला प्लीज बोलू द्या. प्लीज प्लीज सर, प्लीज. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, हे सरसकट सगळ्या मराठ्यांना दिलेलं आरक्षण नाही. मराठा सगळे शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बटाईनी शेती करतात, कुळाने शेती करतात. तसं असतं तर मुख्यमंत्री हे म्हणू शकले नसते. हा एक मुद्दा. मुख्यमंत्री गायकवाड म्हणजे सर जे नाही नाही, सांगतायत, मुख्यमंत्री काय आरक्षणाचं म्हणतात आणि certificate कागद काय म्हणतो देण्यासाठी- याला महत्व आहे. सराटेजी तुम्ही त्यांचे प्रवक्ते म्हणून बोलू नका. आदरणीय अहो, मला मुख्यमंत्र्यांनी बोल- हा जी आर सर्व Let me कॅबिनेटकडे speak. डिस्कस Let करून me बनवलेला speak. आहे, उपसमितीने Let me बनवलेला have my आहे. time. तुम्ही ठीक आहे, जे हे हा, हा. बोलताय तुम्ही हे Let बोलू me नका, have my अभ्यास करून time. बोला. तुम्ही अभ्यास करून बोला. Let मुख्यमंत्र्यांनी me have my जाणीवपूर्वक time. सर तुमचं हा पूर्ण करा. अभ्यास poke your केल्यानंतर nose in केलेला आहे. between. तुमच्याशी मी Do डिफर not होतोय poke your nose आणि in हा between. जी आर ठीक आहे. मंत्रालयाच्या शासनाच्या याच्यावर आलेला आहे. त्यामुळे Let तुम्ही me ह्या complete. गोष्टी आज इथे Let बोलू me नका की complete. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी sir, काय please सांगितलं आहे. बरं, तुमचं complete मुख्यमंत्री करा. काय सांगतात आणि जी आर काय सांगतो याच्याबद्दल आपला वाद चालू आहे. ठीक आहे. हा, तुम्ही जी आर हा complete करा. प्रिव्हेल Let me होणार. complete first. जी आर मध्ये काय लिहिलंय ते प्रिव्हेल होणार. बरं कम्प्लीट करा सर तुमचं. हा, 2 कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या 2 अटी आहेत. पहिली अट आहे 67 पूर्वीचा पुरावा देणं, रहिवासाचा पुरावा देणं, ही पहिली अट आहे. ते जे प्रतिज्ञापत्र, शेतीचे पुरावे, मजुरी, बटाईने शेती, हे सगळं फक्त 67 पूर्वीच्या गोष्टीसाठीच लिहिलेलं आहे जी आर मध्ये. जेव्हा नोंदीचा प्रश्न येतो, ऍक्च्युअल कुणबी जातीचा आहे की नाही, त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे कुळातील किंवा भावकीतील नातेसंबंधातील कोणाचं तरी सर्टिफिकेट असलं पाहिजे, कोणाची तरी नोंद असली पाहिजे. हा टोटली डिफरंट पुरावा आहे तुम्ही आणि JR हा नीट वाचा. कंडिशनल आहे की नोंद तिथे नोंद नसल्यास- पाहिजे. जे प्रतिज्ञापत्र आहे ते वेगळ्या कारणासाठी आहे. ज्याची नोंद नाही आणि त्याची पण काळजी नोंदीचा केलेली विषय आहे. जो आहे तो actual विकासजी, कुणबी विकासजी, म्हणून 30 आरक्षण सेकंद. मिळण्यासाठी विकासजी, 30 आहे. सेकंद. नोंदीची अट Please, त्यात sir. आहे. वेळ वाचा. संपलाय माझा. माझा आपलं वेळ वाचन संपलाय. कमी पडते, वाचून या. विकासजी प्लीज. हा 30 सेकंद. मला बोलू द्या. आता आपला जो वाद चालू आहे या वादावर मी काही बोलणार नाही. मी माझं एक सजेशन या ठिकाणी देऊ इच्छितो किंवा सबमिशन आहे माझं. प्लीज सर, आपण पटकन. इंग्रजांना आपल्या देशामधून कधीच हद्दपार केलेले आहे आणि त्या इंग्रजांच्या जुन्या रेकॉर्डवर आपण हे आरक्षणाचे जे विषय हाताळतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नवी काहीतरी जनगणना आपण- झाली पाहिजे. बरोबर, नवी जनगणना झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. समन्यायी वाटप झालं पाहिजे. ज्याचा हक्क असेल त्याला तो मिळाला पाहिजे आणि जो जास्तीचं घेत असेल त्याचं सुद्धा बाजूला झालं पाहिजे. ही समन्यायी वाटपाची भूमिका सगळ्यांची आहे आणि भविष्यात ते होईल अशी आशा करूया. पण प्रेक्षकांचं काय मत आहे बघा, जाणून घेऊया. माझा वेळ संपला. आज सुद्धा असंच होतंय. सरकारच्या जी आर नंतर मराठे खरंच कुणबी होतील का? प्रेक्षकांना काय वाटतंय? 58% लोकांना होय वाटतं, 42% लोकांना नाही वाटतंय. कन्फ्युजन स्पष्ट दिसतंय लोकांच्या मनात सुद्धा या चर्चेच्या नंतर सुद्धा. पण आज या मान्यवर पाहुण्याने आपापले व्ह्यूज ठेवले, युक्तिवाद आपापल्या पद्धतीने केलेला आहे. आशा करूया की आजच्या या सगळ्या चर्चेच्या नंतर काही स्पष्टता नक्की प्रेक्षकांच्या मनामध्ये आलेली असेल आणि प्रत्यक्ष काय अडचणी येणार आहेत त्याच्याबद्दलची चर्चा सुद्धा पुढच्या काळात होत राहील. पण मनापासून आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा. तुम्ही आयुष्याचं सगळं संचित अभ्यास सगळा इथं मांडलेला आहे. तुमचा अमूल्य असा वेळ दिलेला आहे सगळ्यांनी. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. न्यूज 18 लोकमतच्या वतीनं बडे मुद्देमध्ये आलात त्याबद्दल. आणि यासोबत या बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.